असेल की एमपीएससी औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बीच्या परीक्षेत पेपर फुटल्याचं समोर आलेलं होतं। या प्रकरणी गुन्हे शाखेने सुरुवातीला अतिशय वेगाने कारवाई करत 6 जणांना बेड्या ठोकल्या, पण खरी बातमी आता पुढे आहे। पोलिसांनी आता त्यांचा तपासाचा जो मोर्चा आहे तो थेट उमेदवारांकडे वळवला आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलायत। अटक केलेल्या 6 जणांकडून जी माहिती मिळाली आहे त्यावरून पोलिसांना दाट संशय आहे की या पेपर फुटीचे धागेदोरे आणखीन खोलवर रुतलेले आहेत। आता पोलीस या गोष्टीचा कसून तपास करत आहेत की या रॅकेटच्या माध्यमातून आणखीन किती उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा परीक्षेची माहिती आधीच पुरवण्यात आली होती। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्सवर तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बातमीचं पूर्ण विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही बातमी मराठी स्वरूपामध्ये रीड करू शकता, तर चेकआउट करायला विसरू नका। बाकी सगळ्या इम्पॉर्टंट लिंक्स जसं ग्रुप लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। आता सगळ्यात मोठा ट्विस्ट काय आहे माहिती आहे? पोलिसांच्या रडारवर कोण आहे? तर या तपासात पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागलेले आहेत, ज्यामुळे नंदुरबार परिसरातील उमेदवारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। पोलिसांनी एक प्राथमिक क्रायटेरिया ठरवला आहे, 120 पेक्षा जास्त गुण। ज्या उमेदवारांनी या परीक्षेत 120हून अधिक गुण मिळवले आहेत त्यांची आता प्राथमिक चौकशी होणार आहे। पोलीस आता या संभाव्य उमेदवारांची यादी आणि माहिती जमा करत आहे, ज्यांना या पेपर फुटीचा थेट फायदा झाला असावा, म्हणजे ज्यांनी शॉर्टकट मारला आहे त्यांची आता कसलीच खैर राहणार नाहीये। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 120 पेक्षा जास्त मार्क घेणारा प्रत्येक जण दोषी आहे का? तर नाही, आणि म्हणूनच पोलिसांनी एक अतिशय हुशार रणनीती आखली आहे। पोलीस आता उमेदवारांच्या जुन्या आणि यंदाच्या निकालाची तुलना करणार आहेत। यासाठी काही निकष ठरवले जात आहेत, जसं की संबंधित उमेदवारांनी यापूर्वी एमपीएससीची परीक्षा दिली होती का याची माहिती काढली जाईल। जर दिली असेल तर मागील परीक्षेत त्याला किती गुण मिळाले होते। जर मागच्या परीक्षेत एखाद्या उमेदवाराला खूप कमी गुण असतील आणि अचानक या परीक्षेत त्याने 120हून अधिक जे मजल आहे ती मारली असेल, तर अशा उमेदवारांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे। म्हणजेच तुमची मागची प्रगती आणि आत्ताचा निकाल यांचा आलेख तपासला जाईल। हा एक अतिशय चांगला निर्णय आहे, ज्यामुळे खऱ्या आणि बोगस विद्यार्थ्यांमधील फरक स्पष्ट व्हायला मदत होणार आहे। या व्यतिरिक्त गुन्हे शाखा आणि आणखी एक गंभीर अँगलने तपास करत आहे। अटक केलेल्या 6 आरोपींच्या चौकशीतून जे काही समोर आलंय त्यावरून पैशाच्या मोठ्या देवाणघेवाणीचा संशय आहे। म्हणजे पैशांच्या मोबदल्यात ही प्रश्नपत्रिका आणखीन इतर किती उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यात आली होती, या पेपरफुटी प्रकरणात आणखीन कोणकोणाचा सहभाग आहे, हे जाळं नेमकं किती उमेदवारांपर्यंत पोहोचलं, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि लवकरच अनेक मोठी नावे किंवा रॅकेट समोर येण्याची शक्यता दर्शवली जाते। आता हा सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर माझ्या प्रामाणिकपणे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना एकच सांगायचं आहे की निराश व्हायचं काम नाहीये। अशा बातम्यांमुळे अभ्यासावर लक्ष जे आहे ते उडणं साहजिक आहे, पण लक्षात घ्या पोलीस त्यांची कारवाई अतिशय बारकाईने करत आहेत। जुन्या निकालांची तुलना करण्यासारखे निकष लावल्यामुळे ज्यांनी खरोखर मेहनत करून 120+ मार्क मिळवले आहेत त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाहीये। कारवाई फक्त त्यांच्यावर होईल ज्यांनी चुकीचा मार्ग निवडलेला आहे, आणि ही वेळ डगमगून जाण्याची नाही, तर सिस्टीममधील ही एक घाण साफ होणे हे आपल्या हिताचेच आहे। तुम्ही तुमचा जो काही फ्लो आहे तो चालू ठेवा, आगामी परीक्षांवर फोकस करा। आपण आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा आहे। या संपूर्ण कारवाईबद्दल आणि पोलिसांच्या या नवीन तपासाच्या पद्धतीबद्दल, म्हणजे जे जुने निकाल आहेत त्याची तुलना या नवीन निकालासोबत केली जात आहे, तुम्हाला काय वाटतं मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्की आवडेल। जर हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या एमपीएससी करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।